वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी MPSC। आज आपण 20 मार्च रोजी साजरे केले जाणारे 3 महत्त्वाचे डेज बघणार आहोत, ज्यासाठी मी ट्रिक केलेली आहे। युनायटेड नेशन्समध्ये फ्रेंच भाषेत चिवचिव करणारी आनंदी चिमणी, जिचा जन्म कधी झाला आहे 20 मार्च रोजी झालेला आहे, असं आपण लक्षात ठेवायचं। तर मग यावरून आता मी इथे जे खाली अंडरलाइन केलेले आहेत तेच ते दिवस आहेत। फ्रेंच भाषेत म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेंच लँग्वेज डे, आनंदी म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस आणि चिमणी म्हणजे वर्ल्ड स्पॅरो डे। अशा पद्धतीने आपण एका व्हिडिओमध्ये हे 3 महत्त्वाचे डेज लक्षात ठेवलेले आहे। तर ट्रिक काय आहे, युनायटेड नेशन्समध्ये फ्रेंच भाषेत चिवचिव करणारी आनंदी चिमणी, जिचा जन्म कधी झाला आहे 20 मार्च रोजी झालेला आहे। तर अर्थातच आपल्याला हे एक काहीतरी तर लक्षात ठेवावंच लागेल। 20 मार्च ही तारीख आपल्याला लक्षात ठेवावी लागेल आणि बाकी मग 20 मार्चला कोणता तरी एक डे तरी लक्षात ठेवायचा। एक तर चिमणी दिवस लक्षात ठेवा किंवा आनंदी दिवस लक्षात ठेवा किंवा फ्रेंच लँग्वेज डे लक्षात ठेवा। मला असं वाटतं जर 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस जर तुम्ही लक्षात ठेवला तर त्यामुळे काय होईल, मग आपली एक सिक्वेन्स बनतो की एक चिमणी आहे, चिमणी दिवस 20 मार्च रोजी सेलिब्रेट केला जातो। ती चिमणी कशी आहे, आनंदी आहे आणि ती कोणत्या भाषेत चिवचिव करते, तर फ्रेंच भाषेत चिवचिव करते। आणि नेमकी ती कुठली चिमणी आहे, तर युनायटेड नेशन्स मधली ती चिमणी आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय लक्षात राहतं, युनायटेड नेशन्स फ्रेंच लँग्वेज डे, वर्ल्ड स्पॅरो डे आणि इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस। आता जर थीम बघितली तर थीम आहे 2023ची इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेसची 2023ची आहे बी माइंडफुल, बी ग्रेटफुल, बी काइंड आणि 2024ची आहे हॅपीनेस टुगेदर। धन्यवाद।